महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मनोज जरांगे पाटील हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। मात्र सरकार प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचं चित्रही पाहायला मिळतंय। काल सर्वपक्षीय बैठक पार पडली, मात्र या बैठकीत देखील काही तोडगा निघाला नाही। मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असून हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र त्यांच्या समर्थनार्थ ठाण्यात गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून त्यातील 2 बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले। या संदर्भात काल सर्वधर्मीय तरुणांनी सागर लबडे यांच्या नेतृत्वाखाली आपला पाठिंबा दर्शवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबाही दर्शवण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे आणि असंख्य तरुणही उपस्थित होते। शेकडोंच्या संख्येने तरुणांनी पाठिंबा दर्शवलेला आहे मराठा समाजाला। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारचा हा पाठिंबा आहे? शेकडोच्या संख्येने तरुण तर फक्त मराठा समाजाचे तरुण नाहीत, इथं मुस्लिम समुदाय, दलित समुदाय, बहुजन समुदाय या सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। मी सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद मानतो की सर्व इथं आलेले आहेत आम्हाला समर्थन करायला। मनोज जरांगे पाटलांनी जो सुरू केलेला आमचा लढा आहे, आम्हाला एक इमानदार न मॅनेज होणारा नेता हवा होता, तो आम्हाला मिळालेला आहे आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही हे मराठा आरक्षणाचं काम करत राहणार। आरक्षण मिळवण्यासाठी 2 प्रकारचे, जसं देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 2 प्रकारचे होते, महात्मा गांधी पण होते आणि सुभाषचंद्र बोस पण होते, भगतसिंग पण होते। आज मनोज जरांगे पाटलांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अवलंबून उपोषण केलेलं आहे आणि त्याला जर सरकारने आम्हाला पुढे साथ नाही दिली तर आम्हाला भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस हे सुद्धा आमचे आराध्य आहेत, हे सरकारने लक्ष ठेवावं आणि त्या प्रकारे आम्ही काम करणार आहोत। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या काळामध्ये हौशी नागरिक पेटते कंदील आकाशात सोडत असतात, त्यावर जिल्हा प्रशासनानं आता बंदी आणली आहे। दिवाळी उत्सवाच्या अनुषंगानं काही जण आकाश कंदील प्रज्वलित करून हवेत सोडतात। परिणामी हे पेटते कंदील जमिनीवर येऊन एखादी अनुचित गंभीर घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाश कंदील उडवण्यावर आणि विक्रीवर किंवा साठा करणाऱ्यांवर आता बंदी घालण्यात आली आहे। त्या अनुषंगानं 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रज्वलित आकाश कंदील हवेत सोडण्यावर आणि विक्री करण्यावर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी मनाई आदेश लागू केलेत। या आदेशाचं उल्लंघन झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आकर्षक रंगसंगती वापरून पणत्यांची रंगरंगोटी केली आहे। दिवाळी म्हटलं की सर्वत्र सजावट, रांगोळी, पणत्या आणि कंदील यांचा वापर करून सजावट केली जाते। दिवाळी हा खरं तर दिव्यांचा सण। दिव्यांची लागण सर्वत्र करून प्रकाशमय आणि आनंदी असं वातावरण निर्माण होतं। प्रत्येक जण आपापल्या परीने हा सण आवर्जून साजरा करतात। अगदी गोरगरीब ते श्रीमंत असे प्रत्येक जण हा सण आपल्या परिस्थितीनुसार साजरा करतो। अशातच आपल्या दिव्यांग मुलांनाही हा सण साजरा करता यावा याकरिता दिव्यांग कला केंद्र येथे अनोखा उपक्रम राबवण्यात आला। दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी पणत्यांची रंगरंगोटी करून आकर्षक अशा पणत्या तयार केल्यात। सणाचं महत्त्व मुलांना समजावं आणि त्यांनाही त्याचा आनंद घेता यावा यासाठी विविध उपक्रम संस्थापक किरण नागती करत असतात।
याच दिव्यांग केंद्रातील अविनाश धोमसे या कलाकारानं आकर्षकरित्या पणत्यांची सजावट केल्यानं इतर मुलांनाही मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनीही आकर्षक अशी पणत्यांची रंगरंगोटी केली आहे. अभिनय गटाचे संचालक किरण नागते यांनी येथे मुलांना मार्गदर्शन केलं. मुलांच्या मनातील प्रेम, निरागसता, आपुलकी, चिकित्सक वृत्ती आणि आनंद या भावना पणत्यांची रंगरंगोटी करताना त्यामध्ये उतरल्यानं या पणत्यांची शोभा आणखीनच वाढली आहे. नागरिकांनी या पणत्यांची खरेदी करून दिव्यांग मुलांचा सण साजरा करण्यासाठी हातभार लावावा, तसंच त्यांच्या घरी देखील दिवाळी साजरी व्हावी यासाठी दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नागते यांनी नागरिकांना या पणत्या खरेदी करण्याचं आवाहन केले. जवळपास 600हून अधिक पणत्या या मुलांनी तयार केल्या आहेत. दिवाळी निमित्त या ठिकाणी मुलांनी पणत्या रंगवलेल्या आहेत. काय नेमका उद्देश होता? अर्थातच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून विविध अंगीभूत असलेले कलागुण सादर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि गेली 8 ते 9 वर्ष तुम्ही बघितलं दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून नृत्य असेल, अभिनय असेल, वेगवेगळ्या गोष्टी ते करत असतात. स्पोर्ट्समध्ये असतील, स्विमिंगमध्ये असतील. पण पहिल्याच वर्षी असा एक प्रयत्न स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण केला आहे की दिवाळी स्पेशल आपल्याला करायची प्रत्येकाची, आणि म्हणून स्पेशल मुलांना या घेऊन आपण पणत्या रंगवण्याचा विचार केला. आमचा अविनाश मुमसे नावाचा एक आमचा चित्रकार आहे दिव्यांग कला केंद्रातला, त्याच्याकडे खरं तर एक 4 ते 5 पणत्या मी आणून दिल्या होत्या आणि त्याला सांगितलं अशा पद्धतीने रंगव. ज्या पद्धतीनं त्यांनी पणत्या रंगवल्या, म्हणजे मी मार्केटमधल्या जेव्हा बघतो पणत्या तर म्हणजे असं ओळखताच येत नव्हत्या की ह्याने रंगवलेल्या आहेत त्या बाजारातनं थेट विकत आणलेल्या. आणि मग कुठेतरी ते क्लिक झालं आणि मग सगळ्याच मुलांना आम्ही तो प्रयत्न केला. बघता बघता 90% मुलं हुबेहूब पणत्या रंगवायला लागली आणि त्या प्रत्येक मुलानं रंगवलेला मला असं वाटतं त्यातला फक्त तो रंग नसून त्यांची निरागसता, त्यांचा आनंद, त्यांचं समाधान, ते सगळंच त्या रंगामध्ये, त्या पणतीमध्ये एकवटलं आणि त्या पणतीची व्हॅल्यूज काहीतरी वेगळी झाली आणि आम्हाला तिथे कुठेतरी सक्सेस मिळाल्यासारखं वाटायला लागलं. जेव्हा मी म्हणतो ना की हम होंगे कामयाब असं मी प्रत्येक वेळेला त्यांना म्हणत असतो, पण ते होंगे नाही, आम्ही झालोच कामयाब असं कुठेतरी त्यांना भास झाला आणि त्यांनासुद्धा तो आनंद मिळतोय. आणि उद्या गुरुवारच्या निमित्तानं या पणत्या आपण विक्रीसाठी ठेवतोय, म्हणजे ही खूप मोठी आनंदाची मला असं वाटतं गोष्ट आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 60 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले. आज नौपाडा परिसरातील फराळ विक्री केंद्राचं उद्घाटन आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील 60 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमामधून सुमारे 200 महिलांना रोजगार मिळाला असून महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. अनेक महिला बचत गट या संस्थेशी निगडीत असून परिवाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता अनेक रोजगाराभिमुख उपक्रम राबवले जातात. तसंच ठाण्यातील कोलशेत, माजिवडा, ब्रह्मांड, हावरेसेटी आणि राबोडी येथे केंद्र सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी हा फराळ विकत घेण्याचं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. फराळाचं स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे. स्वस्त दरात फराळ भेटणार असं महिलांना संधी आणि महिलांचं सक्षमीकरण या भूमिकेमधनं आम्ही महिला विकास परिवार ही संस्था सुरू केली. स्वाती पवार, पंढरीनाथ पवार यांच्या पुढाकाराने या ठिकाणी अनेक महिला या घरी असे दिवाळीचे पदार्थ बनवतात आणि दरवर्षी निरनिराळ्या भागामध्ये याच्या फराळ विक्रीसाठी त्या ठिकाणी स्टॉल लावले जातात की जेणेकरून हा फराळ जो आहे तो दर्जेदार त्यांना लोकांना मिळावा
महिलांना देखील 2 पैसे मिळावेत, त्यांचं सक्षमीकरण व्हावं आणि या माध्यमातून ही 100-150 महिलांना या 10 दिवसाच्या काळात दिवाळी फराळाच्या विक्रीतून त्यांना आर्थिक लाभ होतो, त्यांना चांगली संधी पण मिळते। आज या ठिकाणी विष्णुनगरमध्ये हा महिला विकास परिवारच्या माध्यमातून स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे। मी ठाणेकरांना आवाहन करेन की दरवर्षीप्रमाणे आपण महिला विकास परिवारच्या स्टॉलला भेट द्या आणि विविध बचत गटांनी बनवलेले हे जे पदार्थ आहेत त्याचा पण स्वाद घ्या आणि महिलांना पाठबळ द्या।